श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साई बाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री बाबांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या भक्त मंडळींना त्यांनी लावून दिलेला नेम पुढेही चालू ठेवला. काका दीक्षित हे त्यांच्यापैकीचे. ते नित्यनेमाने भागवताचे वाचन करीत असत. एके दिवशी त्यांचे ग्रंथ वाचन चालू असताना माधवराव आणि काका महाजनी ते ऐकण्यास येऊन बसले. त्यावेळी ते जो अध्याय वाचित होते त्यात नवनारायणांनी जनकाला भागवत धर्माचा महिमा सांगितल्याचा कथाभाग होता. त्या दिवशीचे ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर काका दीक्षित माधवरावांना म्हणाले, खरोखरच भगवत भक्ती ही सामान्य गोष्ट नाही. तो एक श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. नवनारायणांनी भागवत धर्माचे आचरण करून श्रेष्ठ पदवी प्राप्त केली. कधी कधी माझ्या मनात आपल्यालाही त्यांच्यासारखी भगवत भक्ती करता येईल काय असा विचार येऊन जातो आणि आपला जन्म फुकट गेला असे वाटून मन अस्वस्थ होते. हे त्यांचे बोलणे माधवरावांना अजिबात आवडले नाही. इतकी वर्ष श्री बाबांचा सहवास लाभूनही या काकांच्या मनात अजूनही कसली तरी रुखरुख आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, काका, तुम्ही असे का म्हणता? अहो, ज्याला मुखी परम पुण्याईने श्री बाबांसारखे संतरत्न लाभले त्याच्या मुखी हे केविलवाणी शब्द बरे वाटत नाही. तुमची श्री बाबांवर निष्ठा आहे ना, मग ही तगमग कशासाठी? नवनारायण श्रेष्ठ भक्त असले तरी आपण श्री बाबांवर मनपूर्वक प्रेम केलेले आहे आणि अजूनही करीत आहोत हे विसरून कसे चालेल? त्यांनी तुम्हाला एकनाथी भागवत आणि भावार्थी रामायण या ग्रंथांचे वाचन व नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यांची आज्ञा तुम्ही निष्ठेने पाळत आहात. त्यायोगे तुमची भवभयातून सुटका होणारच आहे. मग तुम्ही चिंता का करता? अहो, आपल्याला काय हवे आहे, काय केले म्हणजे आपले कल्याण होईल हे आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना जास्त चांगले माहीत असते. त्यांचे आपल्या शिष्यांकडे पूर्ण लक्ष असते. त्यांना आपली मनोवस्था, आपल्या वृत्ती, आपली भूमिका याविषयी काहीही सांगण्याची गरज नसते. वैद्याकडे गेल्यावर तो नाडी परीक्षेनेच योग्य ते औषध देऊन आपल्याला बरे करतोच ना. त्याप्रमाणे आपला गुरुही भवरोगाचे निवारण करण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतो. आपण वैद्याने दिलेली औषध विना तक्रार घेतो. त्याने सांगितलेले पथ्यपाणी सांभाळतो आणि लवकर बरे होतो. मग गुरुच्या उपदेशावर श्रद्धा का ठेवू नये? त्याच्या बाबतीतच आपल्या मनात असे विकल्प का यावेत? गुरुचरणांवर मस्तक ठेवणाऱ्याने त्याच्या वचनावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्याने सांगितल्याप्रमाणे वागावे. आपल्या आईलाच आपला खरा कळवळा असतो हे श्री बाबांचेच उद्गार आहेत. ते प्रत्येकाने लक्षात ठेवावे असेच आहे. गुरु हा मातेसारखा असतो म्हणून त्याला गुरु माऊली म्हणतात. श्री बाबा आपले गुरु आहेत. ते आपले कधी अकल्याण करणार नाहीत. त्यांनीच अहोरात्र आपली काळजीच घेतली, वात्सल्याने आपला सांभाळ केला आणि पुढेही करतील. म्हणून तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा व विश्वास ठेवा. तेच निजकृपेने आपल्या विविध ताणांचे क्षमन करणारे आहेत. त्यांची लीला त्यांनाच ठाऊक. आपण त्यावर चर्चा करू नये, फक्त कौतुकच पाहावे. दुसरा कोण आपल्याला भल्याचे सांगत असेल तर ते जरूर ऐकावे. पण आपल्या गुरुचे वचन विसरू नये. गुरुचे स्मरण, गुरुवचनांचे स्मरण यातच आपले कल्याण असते. हेच भवभयाचे हरण करणाऱ्या सर्व साधनांचे सार आहे. ते ऐकून काका दीक्षितांना फार समाधान वाटले, पण त्यामुळे त्यांची तळमळ काही केली नाही. दुसऱ्या दिवशी काका दीक्षित ग्रंथ वाचन करीत असताना माधवराव ही कथा ऐकण्यास आले होते. तेवढ्यात आनंद पाकडे नावाचे एक गृहस्थ माधवरावांना शोधत तेथे आले. त्यांनी स्वतःची ओळख सांगितली व त्यांना पडलेले स्वप्न सांगू लागले. त्या दोघांची कुजबूज ऐकून काकांनी ग्रंथ वाचन थांबविले व म्हणाले, तुम्ही दोघे खूपच आनंदात दिसता. काय घडले ते मलाही सांगाल का? तेव्हा पाखडे म्हणाले, काका, काल पहाटे मला एक स्वप्न पडले. त्यात मी एका महासागरात कमरे इतक्या पाण्यात उभा होतो. तेवढ्या पाण्यातच एका रत्नजडित सिंहासनावर श्री बाबा बसलेले दिसले. त्यांचे पाय पाण्यात होते. त्यावेळी माधवरावही त्यांच्या बाजूला उभे असलेले दिसले. श्री बाबांचे ते तेजस्वी रूप पाहून मला खूप बरे वाटले. तेव्हा माधवराव मला म्हणाले, तुम्ही पुढे येऊन श्री बाबांना नमस्कार करा. त्याप्रमाणे मी त्यांच्या जवळ गेलो व म्हणालो, मलाही त्यांना नमस्कार करायचा आहे, पण त्यांचे पाय पाण्यात असल्यामुळे मला तेथे डोके ठेवता येत नाही. मी काय करू? तेव्हा माधवराव श्री बाबांना म्हणाले, देवा, आपण पाण्यातून पाय वर घ्या बरं. श्री बाबांनी आपले पाय पाण्यातून वर काढले. मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा आशीर्वाद देताना ते म्हणाले, तू आता अजिबात घाबरू नकोस. तुझे कल्याण होईल. आता मी सांगतो तसे कर. या श्याम्याला एक रेशमी धोतर दे. तसे केलेस तर तू सुखी होशील.
त्याप्रमाणे हे रेशमी धोतर मी माधवरावांसाठी घेऊन आलोय. हे तुम्ही तुमच्या हस्तेच माधवरावांना द्या. तो स्वप्नदृष्टांत ऐकून काकासाहेबांना खूपच आनंद झाला व आश्चर्य वाटले. त्यांनी ते रेशमी धोतर माधवरावांना देऊ केले, पण त्यांनी ते घेतले नाही. ते म्हणाले, "श्री बाबांनी यांना दृष्टांत दिला हे खरे असले, तरी हे धोतर तू घे असे काही त्यांनी सांगितले नाही." तेव्हा काका म्हणाले, "तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. म्हणून आपण चिठ्ठ्या टाकून बाबांनाच काय ते विचारू." तो विचार सर्वांनाच पटला. त्यानंतर काकांनी 2 चिठ्ठ्या तयार केल्या. त्यापैकी एका चिठ्ठीत धोतर घे असे लिहिले व दुसऱ्या चिठ्ठीत धोतर घेऊ नकोस असे लिहिले. त्या दोन्ही चिठ्ठ्या बाबांच्या तसबिरीसमोर ठेवल्या. एका लहान मुलाला त्यातील एक चिठ्ठी उचलण्यास सांगितले. त्याने ती उचलली. त्यात धोतर घे असा संदेश होता. ते पाहून सर्वांनाच मोठा आनंद झाला. श्री बाबांच्या आज्ञेनुसार माधवरावांनी त्या धोतराचा स्वीकार केला. या घटनेने काका दीक्षितांच्या मनातील आदल्या दिवशीची सारी तळमळ क्षणार्धात विसरून गेली. ते प्रसन्नपणे भागवत वाचू लागले. श्री बाबा मशिदीत एका फळीवर झोपत असत. ती 4 हात लांब आणि वीतभर रुंदीची होती. ती दोन्ही बाजूनी चिंध्यांनी बांधून आढ्याला झोपाळ्यासारखी टांगलेली असे. रात्रीच्या वेळी तिच्या उशा पायथ्याशी पंत्या तेवत ठेवून श्री बाबा तिच्यावर निद्रा घेत. एकदा रात्रीच्या वेळी श्री बाबा, म्हाळसापती व काका दीक्षित गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सहजच फळीचा विषय निघाला. काका म्हणाले, "बाबा, तुम्हाला फळीवर झोपायला आवडते हे मला माहीत आहे. मी तुमच्यासाठी एखादी फळी टांगू का?" श्री बाबा म्हणाले, "काका, या म्हाळसापतीला जमिनीवर झोपायला सांगून मी वर फळीवर झोपणे हे काही बरे दिसत नाही. म्हणून मीही खालीच झोपतो." काका म्हणाले, "बाबा, मग मी त्यांच्यासाठी आणखी एक फळी टांगतो." श्री बाबा म्हणाले, "काका, तू या फंदात पडू नकोस. त्या फळीवर झोपणे ही काही साधी गोष्ट नाही. जो सतत जागृत आहे त्यालाच ती गोष्ट शक्य आहे. आता हेच पहा ना, बऱ्याच वेळेला हा भगत मशिदीत झोपायला येतो. कधी कधी मी याला माझ्या हृदयावर हात ठेवून बसायला सांगतो. हेतू हा की याने माझ्या हृदयात चाललेल्या नामस्मरणाकडे लक्ष द्यावे आणि मला झोप आली असता लगेच उठवावे. पण होते भलतेच. हा बसल्या जागी डुलक्या घेऊ लागतो. त्यावेळी गाढ झोपेत याचा माझ्या हृदयावर ठेवलेला हात एखाद्या दगडासारखा होतो. मग मीच याला हाक मारून उठवतो. अरे, ज्याला जमिनीवर नीट बसता येत नाही तो फळीवर काय झोपणार? म्हणूनच एकाचे पाहून दुसऱ्याने त्याचे अनुकरण करू नये असे म्हणतात." यावर काका दीक्षित निवृत्त झाले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.